लग्नाची कथा भाग 7. एवढा बडबड करणारा विहान दादा या 2 दिवसात किती बदलला होता. पण त्याच्याशी काय बोलायची हिंमत पण होत नव्हती. तनूला तर आता त्याची भीतीच वाटत होती. कारण काल राजने मस्करी केली तेव्हा त्याच्या डोळ्यातला राग तिने पण पाहिला होता. त्यामुळे ती गप्पच बसली. भाग 6 वरून आता पुढे. रामराव त्यांचं आवरून ऑफिसला गेले. विहानला तर घरात बसून वेळ पण जात नव्हता. आकांक्षाची पण हीच अवस्था झाली होती. तिला पण वेळ जात नव्हता. तिने आईला फोन लावला आणि थोडा वेळ आईशी गप्पा मारत बसली. तनू तर फोनवर टाइमपास करत बसली होती. तनू, मी जरा आजीकडे जाते ग, आकांक्षा म्हणाली. आता तू मला सोडून आजीशी गप्पा मारत बसणार का? तनू, तुला फोनमधून तोंड वर काढायला वेळ आहे का? तू बस फोनवरच, मी आलेच थोड्या वेळात, म्हणत आकांक्षानं तिच्या पाठीत धपाटा मारला. तनू पाठ सोडत पाठमोरे आकांक्षाकडे पाहून म्हणाली. सुधा पण आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसल्या होत्या. तितक्यात विहान आत येत म्हणाला, आई, मी जरा माझ्या मित्राकडे जातोय, वेळ होईल यायला. अरे, आता कुठल्या मित्राकडे जातोयस? त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहत विहानला विचारलं. आई, आता तुला सर्वांची नावं सांगत बसू का? विहान जरा वैतागतच म्हणाला. बाळा, तू असा का बोलतोयस? सुधा त्याच्या जवळ येत म्हणाल्या. आई, काय ग बाळ वगैरे, ती आजी पण तशीच बोलते, आता तरी बाळ बोलणं बंद करा ना, विहान म्हणाला. आता तुझं लग्न झालंय म्हणून का रे? त्या विहानकडे पाहून मिश्किलपणे हसत म्हणाल्या. तो डोळे बारीक करून आईकडे पाहत म्हणाला, जातो आता मी. बरं जा, पण संध्याकाळी लवकर ये, त्या त्याला परमिशन देत म्हणाल्या. थोड्या वेळाने सुद्धा तनूच्या रूमच्या दिशेने गेल्या. आकांक्षा पुस्तक वाचत बसली होती आणि तनू फोनवर टाइमपास करत होती. तितक्यात दरवाजावर नॉक केलेला आवाज आला. तनूने दरवाजा उघडला. काकू, तू आज झोपली नाहीस? तनू म्हणाली. नाही ग, तुम्ही काय करताय? सुधाने विचारलं. काही नाही ग, बसलोय, तनू म्हणाली. आकांक्षा, उद्या तुम्हाला गावी जायचं आहे, तू तुझी बॅग भरून ठेव, त्या आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या. बरं, भरते थोड्या वेळाने, तुम्ही बसा ना आई, आकांक्षा म्हणाली. काकू, मी पण जाऊ का गावी? तनू म्हणाली. आत्या पण जायचं म्हणताय आणि आता तू पण, तुम्ही सगळे निघाल्यावर तो राज तरी गप्प बसणार आहे का? सुधा म्हणाल्या. काकू काय ग, जाते ना मी, तनू लाडात येत म्हणाली. तुझे काका आल्यावर त्यांना विचार आणि त्यांनी तुला गावी जायला परमिशन दिली तर जा, सुधा म्हणाल्यात. आणि त्या राम काकांवर सर्व ढकलून मोकळ्या झाल्यात. आकांक्षा बाळा, सुषमा काकू जे जसं जसं सांगतील तसं सर्व देवाचं कर बर का, त्या तिला समजावत म्हणाल्या. तिने होकारार्थी मान डोलवली. त्यानंतर त्या आपल्या रूममध्ये गेल्या. इकडे विहानने अन्वीच्या बाबांनी दिलेल्या नंबरवर फोन लावले, पण कोणालाच अन्वीविषयी माहीत नव्हतं. त्यानं तिच्या काही मित्रांच्या घरी जाऊन त्यांना विचारलं देखील, पण खरोखरच त्यांना काहीच तिच्याविषयी माहीत नव्हतं. शेवटी संध्याकाळी उशिराने तो घरी आला. तो आल्यावर सर्वांनी जेवण करून घेतलं. विहान, उद्या तुम्हाला गावी जायला निघायचं आहे, मी तसं दादांसोबत फोनवरून सांगितलेलं आहे आणि तनू पण तुमच्यासोबत येणार म्हणते, रामराव म्हणाले. मामा, मी पण जाणार मग, राज त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला. बरं बाबा, जा तू पण, आणि तुझी आई पण जायचं म्हणते. हो दादा, मी तर आधीच म्हटले होते ना, आत्यामध्येच बोलल्या. जा बाई तू पण. अरे पण विहान, मग तुम्हाला 2 गाड्या घेऊन जावं लागेल, रामराव म्हणाले. हो बाबा, आता हे सर्वजण येणार म्हटल्यावर 2 गाड्या तर हव्याच ना, तो तिरक्या नजरेने आकांक्षाकडे पाहत म्हणाला.
नेमकी आकांक्षा पण त्याच वेळी त्याच्याकडे पाहत होती. लग्नात एकमेकांना पाहून धक्का खाल्ल्यापासून आत्ता त्यांची नजरानजर झाली होती. विहान खुन्शी नजरेने तिच्याकडे पाहत होता. आकांक्षा पण डबल खुन्नस देत त्याच्याकडे पाहत होती. आणि नेमकंच हे सर्व आत्या पाहत होत्या. त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या मनात कसला तरी विचार सुरू होता. बरं, आता जावा, झोपा लवकर, सकाळी तुम्हाला लवकर निघायचंय, रामराव सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले. सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले. विहानला मात्र झोप येत नव्हती. अख्खा दिवस गेला, पण अन्वीचा मात्र कुठेच पत्ता लागला नव्हता. त्याचं एक मन म्हणत होतं की मी का एवढा तिचा विचार करतोय, तिनं केला का माझा विचार? तर दुसरं मन त्याला सांगत होतं ती एखाद्या अडचणीत सापडली असेल तर. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती, पण त्याच्या मनातून तिचे विचार मात्र काही केले जात नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठले. आत्या, राज तर त्यांचं आवरून निघायला तयारच होते. तनूने आणि आकांक्षाने पण त्यांचं आवरलं होतं. आता विहानचंच कधी आवरतंय याची सर्वजण वाट पाहत होते. आपला हिरो मस्त आरामात उठून जिमला गेला होता आणि तो यायची सर्वजण वाट पाहत होते. तितक्यात समोरून तो येताना दिसला. जिम करून घामाघूम झालेलं शरीर, चेहऱ्यावरून ओघळणारा घाम पुसत तो आत आला. तुम्ही सर्वजण तुमचं आवरून तयार पण झाला? सर्वांकडे पाहून स्माईल करत म्हणाला. या 4 दिवसात आज कुठं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल दिसली होती. आकांक्षा तर त्याची स्माईल पाहून आऊटच झाली होती. पण तेवढ्यापुरतीच हां. तितक्यात तिच्या नजरेसमोर त्या भांडखोर विहानचं चित्र उभं राहिलं आणि ती उदास झाली. त्याला असं हसताना पाहून सुधांना पण आनंद झाला. पण हळूहळू विहान सर्व विसरून या सर्वातून बाहेर पडेल असं सुधाचं मन त्यांना सांगत होतं. विहान, जा लवकर, आवरून ये, त्या विहानकडे पाहून हसून म्हणाल्या. तो आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन खाली आला. सर्वांनी सोबतच नाश्ता केला. आकांक्षा आणि तनू आजीचा निरोप घेऊन आल्या. विहान पण आजीच्या रूममध्ये गेला. आजी, येतेस का गावी? तो आजीच्या बाजूला बसत म्हणाला. नको रे बाबा, मला आता दगदग सोसत नाही रे. तुम्हीच नीट जावा आणि देवदर्शन घेऊन देवाचा आशीर्वाद घेऊन लवकर परत या. आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. बरं, येतो म्हणत विहानने आजीला वाकून नमस्कार केला. सुखी रहा बाळा, म्हणत आजीने त्याला आशीर्वाद दिला. बाहेर 2 गाड्या उभ्या होत्या. राज, तनूने आणि आत्याने आपलं सामान गाडीत ठेवलं. 2 गाड्यांचे 2 ड्रायव्हर त्यांचं आवरून तयार होते. तितक्यात विहान पण गाडीजवळ आला. आकांक्षा पण आपली बॅग हातात घेऊन उभी होती. विहान, अरे तुझी बॅग कुठं आहे? सुधा विहानकडे पाहत म्हणाल्या. काय ग वहिनी, तू पण एकाच बॅगेत दोघांचे कपडे भरले असतील ना? आत्या मध्येच बोलल्या. नाही, यात फक्त माझेच कपडे आहेत, आकांक्षा गोंधळून म्हणाली. अगं हो आई, राम काका येतायत माझी बॅग घेऊन, विहान म्हणाला. तनू आणि राज तर गाडीत पण बसले होते. आत्या पण त्याच गाडीत बसली. अगं आकांक्षा, बस ना, आता गाडीत अजून कोणाची वाट पाहतेस? सुधा आकांक्षाकडे पाहून तिची मस्करी करत म्हणाल्या. तेवढ्यात राम काका विहानची बॅग घेऊन आले. ड्रायव्हरने डिग्गी उघडली. राम काकांनी विहानची बॅग डिग्गीत ठेवली. त्यानंतर आकांक्षाची बॅग पण त्यांनी डिग्गीत ठेवली. बाबा, मीच जातो ना गावी गाडी घेऊन, अजितला राहू द्या इथंच, परत तुम्हाला बाहेर कुठं जायचं असेल तर. विहान, एवढ्या लांबच्या प्रवासाला नवीन नवऱ्याने ड्रायव्हिंग करायची नसते, सुधा त्याला समजावत म्हणाल्या.
आई तुझं तर ना काहीतरीच असतं, त्याच्या कपाळावर आठव म्हटल्या. बरोबर बोलते आई, अजितला घेऊन जा, रामराव अर्णवला बजावत म्हणाले. आकांक्षाने आईबाबांना वाकून नमस्कार केला आणि एका साईडने गाडीत जाऊन बसली. दुसऱ्या बाजूला विहान पण गाडीत बसला. आईबाबांचा निरोप घेऊन ते जायला निघाले. आकांक्षा आणि विहान पाठीमागे एका सीटवर बसले होते, पण दोघांच्या मध्ये खूप अंतर होतं. ड्रायव्हर आरशातून त्या दोघांकडे पाहत होता. तनू, आत्या, राज बसलेली गाडी अजून पाठीमागे होती. विहान ड्रायव्हरला कसला तरी विचार करत म्हणाला, अजित, गाडी जरा हळू घे, त्यांची गाडी पुढे जाऊ देत. बरं, म्हणून ड्रायव्हरने गाडीचा स्पीड कमी केला. 5-10 मिनिटात त्यांची गाडी यांच्या गाडीला क्रॉस करून पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर त्याने ड्रायव्हरला गाडी साईडला घ्यायला सांगितली. तो आकांक्षाला खुन्नस देत गाडीतून उतरला. थोडं बाजूला जाऊन तो अजितसोबत काहीतरी बोलला. अजित पण त्याला मान डोलवत हो म्हणत होता आणि हो म्हणत अजित तिथून निघून गेला. विहान परत गाडीच्या दिशेने आला आणि आकांक्षाकडे खुश होऊन पाहत ड्रायव्हिंग सीटवर बसला. एकदाचं त्याच्या मनासारखं झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आकांक्षा पण तोंड बुरखत बाहेर पाहून मनातच म्हणाली, मला पण हौस नाही आली तुझ्या शेजारी बसायची. बरं झालं हा पुढे गेला ते, आता मी तरी आरामात बसू शकेन. त्याने ड्रायव्हरला सुट्टीवर पाठवलं होतं आणि आता तोच गाडी घेऊन जाणार होता. याचं एकच कारण, आणि ते म्हणजे त्याला गावी जाईपर्यंत सुद्धा तिच्या शेजारी बसायचं नव्हतं. काय होणार होतं या दोघांचं, आता ते येणारी वेळच ठरवेल. दोघं पण एकमेकांशी अजून एक शब्द पण बोलले नव्हते. इकडे रामराव पण ऑफिसला गेले होते. सुद्धा एकट्याच घरात असल्यामुळे त्यांना घर खायला उठलं होतं. त्या आजीच्या रूममध्ये आल्या. ये गं सुधा, आजी त्यांना आलेलं पाहून म्हणाल्या. पोरं गेली का गं? हो, गेले ते सर्वजण थोड्या वेळापूर्वी. सुधा आजींच्या शेजारी बसत म्हणाल्या. आई, तुम्ही औषध घेतलं का? हो गं, तू उगाचच माझी काळजी करत बसतेस. सुमा, तुझी सून फार गुणी आणि संस्कारी आहे बरं का गं. अगं, ती पण अधूनमधून माझ्याजवळ येऊन माझ्याशी गप्पा मारत बसते बरं का. माझ्या तब्येतीची चौकशी करते. आजी आपली मान हलवत म्हणाल्या. काल मला म्हणाली, आजी, मी माझ्या आजीला कधीच पाहिलं नाही. आजीची माया, प्रेम मला कधीच मिळालं नाही. पण मला आता तुमच्याकडून आजीची माया, प्रेम मिळेल. तिनं माझ्याशी गप्पा मारत माझ्या डोक्याला तेल लावून दिलं आणि मला म्हणत होती पायाला पण तेल लावून देते. पण मग मीच तिला म्हणाले की नको आता, परत कधीतरी पायाला तेल लावून दे. खूप गोड पोर आहे बघ. आजी कौतुकाने आकांक्षाबद्दल बोलत होत्या. सुधाला पण हे ऐकून खूप बरं वाटलं. त्यानंतर दोघी बराच वेळ गप्पा मारत बसल्या. विहानने गाडी एका रेस्टॉरंटवर थांबवली. तितक्यात मागून त्या लोकांची पण गाडी आली. विहानची गाडी थांबलेली पाहून ड्रायव्हरने गाडी थांबवली. आत्या नुकत्याच एक झोप काढून उठल्या होत्या. त्या आळस देतच गाडीतून बाहेर आल्या. तनू, राज पण गाडीतून बाहेर आलेत. अरे दादा, तुमच्या गाडीचा ड्रायव्हर कुठे गेला? तनू चकित होऊन म्हणाली. तेवढ्यात आत्या पण ड्रायव्हर कुठं आहे का ते पाहत होत्या. पण ड्रायव्हर काय त्यांना पण दिसला नाही. हो रे विहान, कुठं गेला ड्रायव्हर? आत्या विहानकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होत्या. ते तुम्हाला काय करायचंय? तो गेला घरी, त्याची तब्येत बिघडली म्हणून. मग मीच त्याला म्हटलं जा घरी तू. विहानने ठरवून ठेवलेलं उत्तर पटकन दिलं. पण बाईंना काही ते पटलेलं दिसत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतच होतं. बरं, चला जेवण करूयात. तो सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला. चल चल दादा,
मला तर खूप भूक लागली आहे, तनू पुढे होत म्हणाली. हो हो, चला लवकर, मला पण खूप भूक लागली आहे, राज तनूच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला. सर्वजण एकापाठोपाठ एक रेस्टॉरंटमध्ये गेलेत. तनूने एका कोपऱ्यातला टेबल शोधून सर्वजण एकत्र बसलेत. आकांक्षा तनूच्या बाजूला बसली. राज आणि विहान त्या दोघींच्या समोर बसले होते. आत्या पण बाजूची खुर्ची घेऊन त्याच टेबलवर बसल्या. आकांक्षा मात्र आज खूपच शांत होती. गाडीचा ड्रायव्हर पण साईडच्या एका टेबलवर बसला होता. काका, तुम्हाला काय आवडेल ते ऑर्डर करा आणि पोटभर जेवा, विहान ड्रायव्हरकडे पाहत म्हणाला. तो पण मान डोलवून हो म्हणाला. आकांक्षा, काय झालं? तू काय एवढी शांत आहेस? तनू आकांक्षाला कोपऱ्याने मारत म्हणाली. नाही ग, काय नाही, आकांक्षा म्हणाली. मग अशी गप्प का आहेस? तनूने विचारलं. तितक्यात वेटर तिथे येतो. तनू, काय खाणार? विहान तनूकडे पाहून म्हणाला. मटर पनीर आणि रोटी, तनू उत्साहात म्हणते. बस एवढंच? आणखी काय हवंय बोल ना, विहान म्हणाला. बाकी तुमच्या आवडीचं घ्या, तनूने म्हटलं. विहान, काही पण घे, पण नॉनव्हेज घेऊ नको, आत्या विहानला बजावत म्हणाल्या. हो ग आत्तू, मला माहीत आहे, आपण देवदर्शनाला निघालोय, विहान म्हणाला. ए राज, तू बोल, तुला काय हवंय, विहान म्हणाला. माझं काय, तुम्ही काय खाल ते मी खाणार, पण लवकर ऑर्डर कर दादा, आता पोटात कावडे ओरडायला लागलेत, राज पोटावर हात फिरवत म्हणतो. दादा, आकांक्षाला पण विचार ना काय हवं आहे, तनू म्हणाली. तूच विचार, विहान कोरडेपणे म्हणाला. आत्या मात्र त्या दोघांवर लक्ष ठेवून होत्या. त्याने वेटरला जेवणाची ऑर्डर दिली. तनूची आणि आकांक्षाची पण काहीतरी खुसूरफुसूर चालू होती. तनू, शांत बस ना, कशाला तिला त्रास देतेस, आत्या म्हणाल्या. दादा, तू तर आकांक्षाला काय हवंय ते विचारलंच नाहीस, राज म्हणाला. विहानने न ऐकल्यासारखं करत बाहेर पाहिलं. आरोही, काय झालंय सांग ना, दादा आणि तू भांडलात काय, तनू म्हणाली. तनू, गप्प बस ना जरा, आकांक्षा म्हणाली. मग सांग ना, मी ना तुम्हाला एकदाही बोलताना पाहिलं नाही, का गं, तुम्ही एकमेकांशी बोलत नाहीत का, तनू हळूच आकांक्षाच्या कानाजवळ जात म्हणाली. आता गप्प बस हा, मी तुला नंतर सांगते, आकांक्षा हळू आवाजात म्हणते. तितक्यात वेटर जेवण घेऊन आला. सर्वजण जेवायला सुरुवात करतात. विहानने पुन्हा एकदा तिरक्या नजरेने आकांक्षाकडे पाहिलं. तिचं मात्र यावेळी त्याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. इकडे आत्याच्या मनात विचार सुरू असतो. हे विहान आकांक्षा का एकमेकांसोबत बोलत नाहीत? या 4 दिवसात एकदाही एकमेकांसोबत बोललेलं मी तर पाहिलं नाही. घरी पण गप्पच असतात. काय कारण असेल यांच्या न बोलण्याचं? आत्या विचार करत जेवत होत्या. राज मात्र मस्त जेवणावर ताव मारत होता. राज, तुला अजून काही हवंय का, विहान म्हणाला. नको दादा, राज आकांक्षा खाली मान घालून जेवत होते. कारण वर पाहावं तर विहान समोरच होता. आकांक्षा, तुला अजून काही हवंय का गं, तनू आकांक्षाला म्हणाली. आकांक्षाने मानेनेच नको म्हणाली. थोड्या वेळात सर्वांचं जेवण आटोपलं. विहानने काउंटरवर जाऊन बिल दिलं. बाकीचे गाडीच्या दिशेने जायला निघतात. आकांक्षा, तू एकटीच पाठीमागे बसली होतीस का गं, तनू म्हणाली. आकांक्षा मानेनेच हो म्हणाली. मग तू जातेस का त्यांच्या गाडीत बसायला, राज म्हणाला. विहानने दादासाहेबांना फोन केला आणि संध्याकाळपर्यंत येतोय म्हणून त्यांना सांगितलं. इकडे सर्वजण अजून गाडीच्या शेजारीच उभे होते. आता अजून कोणाची वाट पाहताय, जायचंय ना, बसा गाडीत, विहान सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला. चला,
म्हणत तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. आकांक्षा पण मागचा दरवाजा उघडून आत बसतच होती. तितक्यात तनू आरोहीला आवाज देत म्हणाली, आकांक्षा, तू पण पुढे बस ना दादाच्या बाजूला. आकांक्षा आणि विहानचा पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.